तर पारदर्शक निवडणुकांसाठी लढा देत आहेत असं म्हणत निलेश राणे यांचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काळा पैसा नाही, आम्ही पैशांसाठी निवडणूक त्या ठिकाणी वापरत नाही, पैशांचा वापर करत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत असं रवींद्र धंगेकर यांनीही म्हटलंय। निवडणुका हायजॅक केल्या तर कार्यकर्ते घडणार नाहीत, आम्ही मित्रपक्षांमध्ये असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलंय। मालवणच्या परिसरामध्ये त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांच्या गाडीमधून पैसे पकडल्याचा असा आरोप त्यांनी केलेला आहे। या सर्व प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? नाही, खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल तर ह्या निवडणुका खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। पण आज आपण निवडणुका बघितल्या तर पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे हायजॅक केल्यात निवडणुका, सगळ्याच पक्षांनी केल्यात। गोरगरीब जनतेतला माणूस, कार्यकर्ता हा कधीच निवडून नाही येणार। तर शहाजी बापू पाटील यांच्या सुद्धा कार्यालयावरती धाड टाकण्यात आलेली होती। शहाजी बापू पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, घरामध्ये जाऊन ज्या पद्धतीने पोलिसांनी आज जाऊन चेकिंग केलं, बॅगा उघडल्या, त्यांचे असलेलं साहित्य इकडे तिकडे पसरलं, त्याचं फोटो शूटिंग केलं, तर हे योग्य नव्हतं। त्याला सगळ्यांनी मिळून टार्गेट करून त्याच्यावर राजकीय हल्ला करण्याचा जो प्रयत्न करतात तो योग्य नाही। निलेश राणेंनी काल मी पैसे पकडले, म्हणजे याचा अर्थ की पैसे कुठून येतात, काय येतात ते आता लपून राहिले ना। आता आम्ही मित्र पक्षात म्हणून मला काही जास्त बोलता येत नाही, परंतु हे योग्य नाही या लोकशाहीच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने। जिंकणं हारणं हे होतच असतं, मात्र माणूस पण जपण्याचं काम शिवसेनेच्या वतीने केलं जात आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। तर मंत्रालयातील पीए कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरात यांनी हा मोठा आणि गंभीर आरोप केलाय। कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे। नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेले आहेत, त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे। असं असताना होऊच कसं शकतं याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं। हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा असा उल्लेख करण्यात आलाय। मतदार यादीत बोगस नावं असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा, आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500 2,000 नावं, देऊळघाट पासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत। माणसाने जिकाव कसं, आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। तर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर या भागातील नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडतंय। मात्र सकाळच्या सुमारास बिबट्याच्या दहशतीमुळे मतदानावर काहीसा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। बिबट्याच्या वास्तवामुळे खरं तर मतदानावरती सकाळच्या सुमारामध्ये परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या आलो आहोत खेड तालुक्यात, या ठिकाणी पाहतो की खरं तर बिबट्याचं सावट मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे सकाळच्या सुमारामध्ये या भागामध्ये जे मतदान करण्यासाठी जे नागरिक आहेत त्यांची संख्या तुरळक असताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत प्रचारादरम्यान सुद्धा या परिसरामध्ये उमेदवारांना काही बंधनं आली होती। अनेक ठिकाणी खरं तर प्रचारासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, कारण की संपूर्ण नगर परिषदेचा जो भाग आहे तो भाग खरं तर वाड्या असतील, वस्त्या असतील यांना जोडलेला आहे आणि त्याचाच फटका कुठेतरी उमेदवारांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की एकंदरीत जर पाहिलं तर सायंकाळी 6च्या सुमारानंतर या परिसरामध्ये अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर या भागामध्ये वाड्या वस्त्यांवरती बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर असल्याने बिबट्याची जी हल्ल्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक उमेदवारांनी खरं तर काळजी घेतलेली पाहायला मिळते। अतुल मराठी, खेड, पुणे।